हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी. आज त्यांना तर एकादशी, त्यामुळं आमच्यासाठी डाळ भात बनवायचे आणि चपात्या बनवायचे आणि त्यांना खिचडी बनवायची. तर इथं डाळ शिजायला टाकली आहे, इथं भात टाकला आहे आणि आमच्या डेकोरेशनमधलं फक्त एवढेच फुगे राहिले. बाकी जे रूममध्ये होते ती इथले तर सगळे उन्हाने फुटून गेले आणि काहींची हवा गेली तर ते असे खांबाजवळ लपून बसले. रांगोळी आहे अजून तरी चिकूनी थोडी थोडी केला आहे तिचा पराक्रम. आणि हो, हे कानाचं नाव हे पण आहे अजून, वेलकम कान्हा. फुगे तर लय आवडले कानाला, काना फुग्यांकडेच पाहत बसतो, त्याच्यामुळं फुगे लावल्याचं काहीच वाटत नाही. थोडासा तो आधी रडला आला त्या दिवशी, कारण गर्दी होती म्हणून, पण त्याला आता फुगे आवडायला लागली. फुग्यांसोबत मस्त खेळत होतो. आता झोपलेला आहे, थोड्या वेळानं उठन तो झोपेल, तोपर्यंत आम्ही सगळी कामं आवरून घेतो, कारण तो उठला का आम्ही बी कामाला टाईमपास करतो, त्याच्या नादी लागत बसतो. त्यामुळं तो झोपलेला आहे तोपर्यंत सगळं आवरून घ्यायचं, मग त्याच्यासोबत खेळायचं. डान्स डान्स कर, गाणं डान्स काला पप्पाला म्हणा, मला पाहायचं आहे डान्स. हा डान्स काला म्हणा. काना बाबासोबत खेळत होता, पण चेहरा एवढा ओळखीत नाही तो अजून, त्याच्यामुळे थोडा रडायला लागला. दादू ए दादू, काय बाबाकडे गेला होता तू? दादू दादूमुळं सगळी, कोणी इथं जेवायला बसतं, कोण हॉलमध्ये बसतं, सगळ्यांची जेवणाची टाइम. आता प्रिपरेशन करते आंघोळीचं कानाच्या, आणि आता दादू आमचा रेडी झालाय आंघोळी करायला. येस, बिफोर अँड आफ्टर कशी आहे दादू? कानाची आंघोळ चालू होती तर डायरेक्ट सगळी गोळा झाली. हे दोघं पण वरून पळत आले खाली. का बरं काना रडतोय एवढा? कानाला कोणी आणलं की काय? दादाकडे दिलं नाही कानाला, दादा चेहरा बारीक झाला. दादाच पोरगा असून दादाकडे नाही दिलं आणि यांच्याकडे दिलं. रात्री रात्रभर तुम्ही सांभाळायचं, रात्री तुझ्याकडे आमच्याकडे. झोप दादू, झोपा. त्याच्यावर टाकायला नाही का? सोडा ना, रात्री पप्पाला चांगलं हे करेल. तर दीदींनी आज गिफ्ट आणलेलं आहे दादांसाठी, म्हणजे मोठ्या दादांसाठी. हे दादा नाही, मोठे दादा, कारण त्यांचं जे फर्स्ट पेमेंट होतं त्याच्यातून ते सगळ्यांसाठी काही ना काही घेणार होते. तर त्यांना वाटलं हां, म्हणजे फॅमिलीसाठी नेक्स्ट पेमेंट तुमचं. हां, असं म्हणाल तर कसं वाटतंय दीदी तुम्हाला? मला छान वाटतंय, उशीर झाला मला छान वाटतंय. माय वाईफ इज इंडिपेंडेंट आणि तुम्हाला पुंचम छोटीशी इंडिपेंडेंट झाली. तुम्हाला आयडिया कशी वाटली? माझं स्वप्न होतं माझ्या वाईफने ना तिच्या पायावर थोडंसं उभं राहावं, तर थोडंसं उभी राहिलेली आहे. पूर्णच उभं राहायचं ना असं, म्हणजे मला नुसतं माझ्या वाईफसाठी नाही, जगातल्या प्रत्येक स्त्रीने स्वतःचे 2 रुपये कमवायचा प्रयत्न केलाच पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत. ती तुमच्याकडे करोडोचे पैसे असो तुमच्याकडे, पण स्वतःच काहीतरी करायचं ट्राय केला पाहिजे. आणि माझी सपोर्ट सिस्टम, सिस्टम दॅट इज व्हेरी प्राऊड ऑफ यू. कसं वाटतंय तुम्हाला? हे बोलण्यासाठी मला पायाने पैसे दिलेले होते मित्रांनो. असं काही नाही मित्रांनो, पहिल्यांदा मला असं ऑन कॅमेरा बोलता येईल, कारण त्यांना सवय नाही दुसऱ्याची. तू कॉम्प्लिमेंट दिलं, कॉम्प्लिमेंट अहो त्यांना चांगलं वाटलं आणि त्यांची ती फिलिंग बाहेर आली. त्यांना कधीच असं मला म्हणत नाही तू छान काम करते, ते कायम मला म्हणतात नाही अजून करायला पाहिजे, तू अजून करायला पाहिजे. म्हणजे माझ्यावर असं बोलत असतं, त्याच्यामुळं मी आतापर्यंत एवढे ब्लॉग्स बनवू शकले या माणसामुळे. नाही तर यांनी माझी तारीफ केली असती ना, मग नसते दिलं असतं. जाऊ दे, माणूस खुश आहे ना. हा, त्याच्यामुळे त्या तुम्हाला अप्रिशिएट करताय त्या गोष्टीमुळे होईना. तुम्ही का नाही वडाशी पकडताय मला कळत नाही. चला आता दादांची रिॲक्शन कशी असेल बघू आपण.
काय घेऊ बोलून बघा काय. वाव, काय हे काय झालं आज बघा ना काही काय? डाळीची वाटी गेली. मम्मीला पण दिलेलं. मम्मीला पप्पाच्या आधी दिले. नाही तर मम्मी एवढी शांत बसली तुझ्या पुढे काय असते कसं रे उघडा ना दादा वरून. डायरेक्ट वर घे. अरे बापरे बापरे वा काढून घालून पाहा घालून. आवडलं. बस ना घेतो बस घालून पाहा ना मस्त. धारावल्याने वाटलं ग इच्छा पूर्ण व्हायला दादाची. नाही इच्छा नाही पूर्ण झाली त्यांची घेतलं. सुनायच्या हातून मिळालं. या गोष्टी घडणं आजच्या जगामध्ये अवघड आहे. अजून एका सुनाचं बाकी एक एकीचं काय दोघीचं काय हा? मग भेटलं पाहिजे ना. तुम्हाला वाटत होत तुमच्या दोन्ही सुना फळं सारखेच राहते पाहिजे. हा काय काय नाही, मस्त आहे आणि तुला आता वाटतच नाही साहेब नाव मस्त आहे ते, खरं समजा. मस्त आहे का? हा. दादूची झोप झाली आता पण अजून काय एवढा आळस गेलेला नाही त्याच्यामुळे अजून मी झोपतच आहे. अगो झोपतच आहे बाई अजून. आल्या पिल्या देतो अजून थोडा मला. दादू तुझ्या आळस देऊन झाला का मग आपण परत मेकअप करू बरं का. मेकअप करायचा ना. कशा मेकअप करायचा. छान छान करायचं छान मस्त मस्त नवीन नवीन कपडे घालायचे. पाऊंडर लावायची इथं लावायची इथं लावायची इथं लावायची इथं लावायची इथं लावायची. चॉकलेट दादूला पाऊंड लावायची. गंध लावायचा दादूला. दादूचं आता स्किन केअर करायचं. स्किन केअर करायचं. गोबी दादू आपला मेकअप झाला ना दादू. मेकअप झाला ना. कशा केला आपण मेकअप. हो पावडर लावली गंध लावला नवीन कपडे घातले आम्ही. खरी दादू हां अच्छा भांग पण पाडला मी. आमची दादूटी लई छान खेळती. लई मस्त मस्त खेळती. मोबाईलकडे पण बघती. अशी खेळती दादू अशी खेळती. कानासोबत लय मजा येते. मी तर झोपत पण नाही. माझा ब्लॉग एडिट झाला का डायरेक्ट खाली निघून येते. आता कानाचा माझा टायमिंग पण सेम झाला आहे. मी जेव्हा ब्लॉग एडिट करायला जाते माझे सगळे ब्लॉग वगैरे एडिट करून झाली की बरोबर काना त्या टाईमला उठतो. तोपर्यंत त्याचं दूध पिऊन झालेलं राहतं. मग आम्ही दोघं मस्त मेकअप करतो. आमच्या दोघांचा टाईम फिक्स झाला आहे आता. है ना दादू. दादू तो कॅमेऱ्यातच पाहतोय आता ही काय बडबड करून राहिली नेमकी. लय हुशार आहे बाई. दादू कॅमेऱ्यात पाहती तू. नको बाई अशी नको पाहू बाई. हा हा पोच पण देतो आहे ना दादू. कशा पोच देतो. अच्छा अच्छा. आमचा दादू बघा कसा बसला. शेठ लोक. साहेब आहे का तुम्ही. साहेब आहे हा. काकाला म्हणत तुम्हाला पण असं बसता येत नाही. असं बसून दाखवा तुम्ही. त्याला तर काहीच येत नाही ते. जी माझी दादी गेली होती काहीच का. काहीच नाही येत बाई. काका इकडे या हो. काका बोला. तुम्हाला येतं का असं बसता. रुबाब कोणच आहे. सांग रे दादू एकदा. सांग बरं तू. म्हणा रुबाब हा बरोबर आहे का. चला चला एक चक्कर मारून येऊ गावात. नाही माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाक काही जास्त करायची नाही. सकाळचं डाळ भात तर आम्हाला आहेच. आणि अत्यंत एकादशी दिदी संध्याकाळी दूध आणि भाकर खातात. आणि सुनीलला पण काही एवढं भूक नाही त्यांना पण.
मग काही सकाळी डाळ भात भरपूर होता. मला तर डाळ भात कधी पण द्या, मी खाईनच. मग बटाट्याची चटणी बनवली उपवासाची आणि धिरडे बनवायची. पप्पा सारखा डान्स कर का ना, चला डान्स करा. डान्स कर दादू. प्रत्येक बजाव वाजलं का पळून सुटत का इकडून आवाज आला. माझ्या कानाच्या आणि माझ्यामध्ये 2 लोक आहेत. 3 आहेत. बाबा 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 हा आम्हाला किती काम आहे म्हणा. आम्हाला दोघांना किती बोलावं लागतं. आपल्याला गाणं म्हणायचं शुंदली शुंदली. राग येतो, तानसेन म्हणणार ते. आता लवकरच त्या चरडण्याचा आवाज येणार आहे. चला आपला आम्हाला फुगे पाहिजे होते म्हणा. काय रियाज चालू होता काय माहिती. फुगे पाहिजे होते, काही मी दाखवित होते तुम्ही आम्हाला. तरी दादू फुगे पाहिजे होते आम्हाला. मस्त एवढं आहे. सगळं पाहावं लागलं. हेच थंबनेल टू उद्या. येस